मित्रांनो, 2026 मध्ये सेफ इन्व्हेस्टमेंटच्या शोधात आहात. कमी रिस्कमध्ये भविष्यात एक मोठी रक्कम जमा करायची आहे. उतारवयासाठी, मुलांच्या भविष्यासाठी, घरासाठी पैसे सेव्हिंग करायचे आहे. हे सर्व प्रश्न तुम्हाला सतावत असतील आणि कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी हे सुचत नसेल, तर टेन्शन सोडा, तुम्ही आज योग्य व्हिडिओमध्ये आला आहात. नमस्कार, हेलो फ्रेंड्स. हेल्थी वेल्थ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आजच हेल्थी वेल्थ या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. मित्रांनो, हल्लीच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला आपल्या व आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी पैसे काही इन्व्हेस्ट करायचे असतात. पण ते पैसे कोठे इन्व्हेस्ट करायचे? ते सेफ राहतील का? त्यामध्ये कसे रिटर्न्स भेटतील? असे अनेक प्रश्न मनामध्ये उभे असतात. आज आम्ही त्याचसाठी सर्वासाठी कमी रिस्क व लॉंग टर्मसाठी चांगली ग्रोथ तयार करू शकणाऱ्या SIP बद्दल माहिती देणार आहोत. ज्यामध्ये SIP म्हणजे काय, SIP कशी काम करते, कोण कोण SIP सुरू करू शकते, SIP मध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त किती इन्व्हेस्टमेंट करू शकतो, अशा अनेक SIP बद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. तर चला मित्रांनो, एक SIP म्हणजे काय? SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन यामध्ये तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवता. उदाहरणार्थ, 1000 रुपये दर महिन्याला SIP, 5000 रुपये दर महिन्याला SIP, 10,000 रुपये दर महिन्याला SIP. 2. SIP कशी काम करते? तुम्ही जर दर महिन्याला 5,000 रुपये गुंतवणूक करत असाल तरी फंडाच्या NAV नुसार मिळणाऱ्या युनिट्सची संख्या बदलते. याचा फायदा काय? बाजार खाली असताना जास्त युनिट्स मिळतात, बाजारवर असताना कमी युनिट्स मिळतात. याला रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग म्हणतात. पुढे काय होते? तुम्ही SIP दीर्घकाळ चालू ठेवली तर तुमच्या गुंतवणुकीवर चक्रवाढीचा कंपाऊंडिंग परिणाम होऊन जास्त फायदा मिळतो. उदा. 000 मंथ 20 वर्षे 12 लाख रुपये स्वतःची गुंतवणूक. अधिक दर महिन्याला तुम्ही जी रक्कम गुंतवता ती अधिक दर महिन्याला जे व्याज मिळते तेही परत त्यामध्ये इन्व्हेस्ट केले जाते. अशा प्रकारे कंपाऊंडिंग केले जाते. मित्रांनो, त्यावर मिळणारा अतिरिक्त पैसा फंडाच्या परताव्यावर अवलंबून असतो, तो निश्चित नसतो. 3. SIP कोण कोण करू शकतो? SIP कोणीही करू शकतो, पण काही मूलभूत अटी असतात. नोकरी करणारे पगारातून दर महिन्याला ठराविक रक्कम SIP मध्ये जमा करू शकतात. व्यवसाय करणारे उत्पन्नातून नियमित गुंतवणूक करून SIP करू शकतात. विद्यार्थी तरुण उत्पन्न किंवा पालकांच्या मदतीने SIP करू शकतात. गृहिणी बचतीतून नियमित गुंतवणूक करून SIP करू शकतात. निवृत्त व्यक्ती उपलब्ध निधी आणि उद्दिष्टानुसार SIP करू शकतात. पालक मुलांच्या शिक्षणासाठी भविष्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून SIP करू शकतात. 4. SIP मध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त किती इन्व्हेस्टमेंट करू शकतो? SIP मध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशी रक्कम ठरलेली नसते, ती संबंधित म्युच्युअल फंड योजनेच्या नियमांवर अवलंबून असते. साधारण अनेक SIP योजनांमध्ये पासून सुरू करता येते. 0,0,0,0,0 ही SIP सामान्य रेंज आहे. साधारणपणे SIP साठी कमाल मर्यादा नसते. तुमच्या उत्पन्नानुसार आणि फंडाच्या नियमांनुसार मोठी रक्कमही गुंतवता येते. काही योजनांमध्ये मॅक्सिमम SIP अमाउंट किंवा ट्रान्झॅक्शन लिमिट्स सुद्धा असू शकतात. 5. SIP सुरू करण्यासाठी अकाउंट कोठे ओपन करायचे असते? त्याची प्रोसेस काय असते? SIP सुरू करण्यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट आणि KYC पूर्ण करावे लागते. तुम्ही मुख्यतः पुढील मार्गांनी SIP सुरू करू शकता. AMCच्या अधिकृत वेबसाईट ॲपवरून, ज्या म्युच्युअल फंड कंपनीचा फंड घ्यायचा आहे तिथे थेट
म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म ॲपवरून अनेक फंड एकाच ठिकाणी पाहून SIP सुरू करता येते. डीमॅट ब्रोकर अकाउंटद्वारे काही ब्रोकर्सच्या ॲपमधून म्युच्युअल फंड SIP करता येते. म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर एजंट मार्फत ते SIP सुरू करण्यास मदत करू शकतात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. पुढील व्हिडिओमध्ये आपण 2026 मधील जास्त रिटर्न्स देणाऱ्या कमी रिस्क असणाऱ्या टॉप 5 म्युच्युअल फंड बद्दल माहिती देणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. हॅव अ ग्रेट डे.